नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या जस्ट नेहाज डेली ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आम्ही नेहमीप्रमाणे गावाला गेलो की आमच्या ग्रामदेवतेचं दर्शन घेतल्याशिवाय कधीही मुंबईत परत येत नाही. आजही तसंच गेलो, सहकुटुंब सहपरिवार. छान दर्शन घेतलं, तासभर मंदिरात बसलो, ओटी भरली, धनीनबाईला साडी चोळीची ओटी भरली, केदारलिंगाला धोतर नेसवलं आणि गुरुवांनी सांगितल्याप्रमाणे पूजा केली. गुरुवांनी बऱ्याच गारण सुद्धा घातलं आणि एकदम माझं लक्ष केदारलिंगाच्या मूर्तीकडे गेलं आणि मी एकदम थक्कच झाले. किती वर्ष, जवळजवळ 28-29 वर्ष मी या मंदिरात जाते, पण पहिल्यांदाच माझ्या एक गोष्ट लक्षात आली आणि आज ती तुम्हाला सुद्धा मला दाखवायची आहे. चला बघूया काय आहे. आमचा हा केदारलिंग घोड्यावर आहे, स्वार, आणि सगळी महाराजांच्या राजाच्या हातात असणारी सगळी शस्त्र त्यांच्या हातात आहेत. ही आता इथे तलवार आहे वाटतं आणि ही ढाल आहे. हा, हे त्रिशूळ आहे ना? हे त्रिशूळ आहे. हा, होय, वरती तिथे त्रिशूळ त्रिशूळ आहे. आणि तरीनबाई पण घोड्यावरच आहे. सोहम, हे बघ. आणि तिच्या बरोबर कोण आहे खाली? खाली एक घोड्यावर फिराय याच्यातलं असणार होतं. कोणीतरी आहे जोडीला. आणि हे बघ, तिच्या हातात म्हणजे महाराजांपेक्षा जास्त तिच्या हातात शस्त्र आहेत. हे तिचं रूप अजूनच उग्र आहे ना, आणि स्ट्रॉंग आहे. नाग आहेत. वरती नाग आहे. म्हणजे मूर्तीचं जर आम्ही कधी एवढ्या जवळ निरीक्षण नाही केलं, पण आता बघितल्यावर लक्षात येत आहे की खूपच शूर दिसते देवी. आता राजा तुम्ही म्हणताय ना? राजाच आहे तो. राजाच आहे. आणि राजा म्हणजे त्याच्या अधिकारात काय बाजूची जी थळ आहेत ना, ग्रामदेवत अधिकारात आहेत. बाजूची धैर्यापासून जी काय थळ आहेत ना, त्याच्या अधिकारात आहे. हा राजा आहे. हातात एक तलवार आहे सैन्यच आहे ना ते. आणि हे काय आहे दुसरं ते नाही समजत आहे. डमरू सारखं वाटतं पण. मी आणि सोहम अगदी थक्क होऊन प्रत्येक मूर्तीचं अगदी बारीक निरीक्षण करत होतो. तेव्हा आमच्या लक्षात आलं, राजा तर आहेच, पण सैन्य पण आहे. आणि प्रत्येक मूर्तीच्या हातात पाहिलं तर सगळी शस्त्र आहेत. ढाल, तलवार, त्रिशूल, या सगळ्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळाल्या. आम्ही खूप निरखून पाहिलं, तुम्हीही पहा. आणि याचा इतिहास जर का कुणाला माहिती असेल, आपल्या गावातल्या लोकांना, पाचलच्या, तर मी खरंच विनंती करेन तर त्यांनी तो सांगावा आणि कुठे असेल तर लिहूनही ठेवावा, म्हणजे पुढच्या पिढीला समजेल. आपल्याकडे नंदी नाही. कोल्हापूर लक्षात येत नाही नंदी. नंदी कुठे आहे मग तिथे? नाही, मला ऍक्च्युली काय वाटायचं पहिलं, इथे नंदी असेल असा मला भास व्हायचा की नंदी बाबा आहे ना आपल्याकडे, तो बघा ना कुठे आहे तो. हा काय इथे बघितला. तो सगळ्यांच्या लक्षात येत नाही. काय प्रश्न खाली आहे का? हा काय, मी मगाशी नंदी म्हणूनच पूजा केली. बरोबर आहे. आणि हे छोटं इथे हे काय बघ. हो. आणि मी असा विचार केला की धोतर तुम्ही ह्याला नेसवता की काय, असं मी विचार केला. चार मुकावटे लागतात त्याला. चार मुकावटे एका खांद्याला. ह्या देवालाच 4 हा, मुखवटे. 4 मुकावटे. 2 हातावर 2 हा आणि त्या उजव्या हाताच्या आणि त्यांच्या चरणाच्या मध्ये एक मुकावटा. असे 4 एकूण मुकावटे लागतात देवाचे धरून. हा पूर्वीच्या लोकांनी हा किंवा केलंही असेल आणि मग ते हा काही काहीतरी तो विषय होता. आहे तो असणार 100%. किंवा ते गेलं हरवलं. हो, आता काहीतरी प्रकार. आता एरवी मंदिरातच काम असायचं. लिहिणं आणि सगळं. आजचं आमच्या ग्रामदेवतेचं दर्शन काही वेगळंच होतं. खूप वेगळी अनुभूती होती आणि खूप मनात प्रश्न पण होते. बघू आता, कोणीतरी नक्कीच भेटेल आणि सांगेल हा इतिहास. तर हा होता माझा आजचा ब्लॉग. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय YouTube चॅनल जस्ट नेहाज डेली ब्लॉग. थँक यू.